एक धडाकेबाज बॉलर. बघूया आता पुढील मॅचला सुरुवात होत आहे. थोडीशी गडबड करायची आहे, अजून आपल्याला खूप मॅच खेळवायच्या आहेत. सुयश सज्ज झालेला आहे बॅटिंग करण्यासाठी आणि संतोष बॉलिंग टाचण्यासाठी सज्ज आहे. कमलेश पहिला बॉल खेळून काढलेला आहे. चांगल्या पद्धतीनं कमलेशाने एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत गवळेवाडी संघ. बघूया आता सुयश काय करतोय. गवळेवाडी संघाकडून सुयश आणि कमलेश असे एक धडाकेबाज बॅट्समनची जोडी आलेली आहे. सुयश यांनी अतिशय सुंदर बघूया षटकार मारलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं षटकार मारला संतोष याला. पहिल्या बॉलवरती 1 रन आली, दुसऱ्या बॉलवरती षटकार आलेला आहे. आता तिसरा बॉल बघूया संतोष कसा हाताळतोय, कमबॅक करतोय की काय. दुसराही बॉल चांगल्या पद्धतीने मारलेला आहे. बघूया काय होतंय. या पंचांचा निर्णय अंतिम राहील. घोषांकी क्षेत्रात बॉल गेलेला आहे. 2 धावा. घोषांकी क्षेत्रात बॉल गेल्यामुळे 2 धावा भेटलेले आहेत सुयश याला. संतोषचा पुढील चेंडू सुयश कसा खेळून काढतोय बघूया. खूप चांगल्या पद्धतीनं बॉल डॉट डिलिव्हर केलेला आहे. पुढील चेंडू सुयशसाठी संतोषाचा. दुसराही चेंडू डॉट पद्धतीनं खेळवलेला आहे संतोषाने. अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेला आहे. बघूया पुढील चेंडू. चांगल्या पद्धतीने खेळून काढला. बघूया काय होतंय. रनआउटची संधी होती पण पंचांचा निर्णय अंतिम राहील. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. पंच निर्णय कळवायचा आहे. नॉटआउटचा निर्णय दिलेला आहे पंचांनी. स्वतःचं वैयक्तिक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन कोण येते बघूया पाडळेवाडी संघाकडून. नाव इथं आम्हाला सुचवायचं आहे. पाडळेवाडी संघाचे 12वा प्लेयर इथं उपस्थित नाही आहे. प्रदीप स्वतः वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रतीक आलेले आहेत. प्रदीप एका षटकानंतर 9 धावा जोडलेल्या आहेत गवळेवाडी या संघाने. बघूया प्रदीप यांचा पुढील चेंडू. चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलेला आहे. फिल्डिंग मध्ये थोडीशी गफलत. बघूया काय होतं. 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव पळून पूर्ण केलेली आहे. पंच बघायचं आहे काय आहे. पळून धावा किती काढले चेतन भाऊ. 3 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत गवळेवाडी संघाचे कमलेश.
काय आहे? सामना चालू ठेवा चेतन भाऊ, सामना चालू ठेवा, सामना चालू ठेवा. पुढील चेंडू प्रदीप यांचा सुएक साठी. चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलेला आहे. बघूया झेल सुटलेला आहे. 2 धावा घेण्यात यशस्वी गवळेवाडी संघाकडून. सुयश यांनी चांगला प्रदीप यांचा पुढील चेंडू आहे सुयश यांच्यासाठी. बॉल द्या. बघूया काय होतंय. पुढील चेंडू प्रदीप यांचा सुएग याच्यासाठी. चेंडू चेंज केलेला आहे. प्रदीप यांचा पुढील चेंडू सुयोग याच्यासाठी. काय करतोय सुयोग बघूया. विकेट. चांगला चेंडू हाताळला प्रदीप यांनी आणि विकेट. जाऊया स्वागत समारंभाकडे. आता सत्कार समारंभ होत आहे तिकडे मान्यवरांचा. आता बॅटिंग साठी आलेले आहेत मारुती. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. दादासो मोहिते यांचा सत्कार घेतील शिवकुमार पाटील. धन्यवाद बाजीराव. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगतोय आपल्या समोर. पाडेवाडी विरुद्ध गवळेवाडी. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय मारुती आलाय. संदीप मोहिते यांचा सत्कार करतील रणजित पाटील. फटका फिरवलाय. चेंडू गेलाय समालोचन कक्षाला. मानवंदना देत सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. गवळेवाडी संघाकडून खेळत असताना मारुतीच्या बॅट मधून षटकार आला. महेश बाजीराव पवार यांचा सत्कार करतील प्रमोद पाटील. फटका लगावण्याचा प्रयत्न केला. चेंडू लॉब झाला. क्षेत्ररक्षक आहे संतोष चव्हाण. स्वतः कप्तान जबाबदारी घेतली होती आणि तो झेल पूर्णत्वास नेलाय. पहिला हादरा लागतोय गवळेवाडी संघाला. दुसरा हादरा लागतोय गवळेवाडी संघाला मारुतीच्या स्वरूपात. मारुती परत बॅक टू द पॅव्हिलियन. मारुतीची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय मोहित. जेवलं थांब. आपण दोघं द्या की 2 मिनिटं कोणाला नाही असू दे. घ्या तुम्ही घ्या. पंच सामन्याला सुरुवात करायची. वेळ खूप जातोय. डावखुरा फळीचा फलंदाज मोहित. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन आला होता प्रदीप. शेवटचा चेंडू हाताळत असताना यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन टू द ग्राउंड. चेंडू जातो क्षेत्ररक्षक पर्यंत. एक धाव घेण्यात यश मिळते मोहितला. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 21 या आकड्यावरती.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 21 या आकड्यावरती. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. बॉलरचं नाव कळवायचंय. पाडेवाडी संघ. हर्षद वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. हर्षद सामना करेल मोहित. लोअर फुल टॉस होता, फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे, काय सेव्ह केलाय, काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये पाडेवाडी संघाकडून खेळत असताना. 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 2 धावा घेण्यात यश मिळालं. मोहितला धावसंख्या 2 पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होतोय हर्षद. पुन्हा एकदा फटका सजवला गेलाय मोहितच्या बॅट मधून. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. काय फलंदाजी करतोय मोहित. डावखुऱ्यापैकीचा हा फलंदाज गवळीवाडी संघाकडून खेळत असताना ज्या प्रकारे मोहित रनांचा पाऊस पाडतोय, तदनंतर पाहायला गेलं तर वरुण राजाने सुद्धा हजेरी लावली आहे. पावसाची सुरुवात झाली आहे. डॉट डिलिव्हरीची सांगता होते. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक स्थिर 29 या आकड्यावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्याच प्रयत्नांना अपयश येताना पाहायला मिळतंय मोहितच्या बॅट मधून. निर्धाव चेंडू गोलंदाजी मार्कवरती हर्षद हाताळतोय. फटका लगावला मोहितने. क्षेत्ररक्षक आहे पण फक्त बघ्याची भूमिका निभावेल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू जाते सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. डीमर पद्धतीचा चेंडू हाताळलाय. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ नो बॉल. आणि धावून 1 अशा 2 धावांची भर पडते धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळेल. आता कमलेश गवळीवाडी संघाकडून खेळत असताना स्ट्रायकिंग एंड वरती कमलेश. गोलंदाजी मार्कला आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स डाऊन टू द ग्राउंड क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सक्सेसफुली घेतली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. थांबवलंय कमलेशने. थांबवलंय. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 39. निर्णायक षटक. स्लॉग ओव्हरचे षटक कोण घेऊन येणार पाडेवाडी संघाकडून? संतोष चव्हाण विचार करताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. एक निर्णायक षटक हाताळायचं आहे. यानंतर होणारा सामना आपल्या समोर रंगला जाईल. रांजणवाडी विरुद्ध उपळ. दोस्ती 11 उपळ कदमवाडी. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्या समोर रंगला जाईल. तर इनिंग्स ब्रेक मध्ये दुसऱ्या फेरीच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की दोन्ही संघनायकांनी तयारीत राहायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आलाय प्रवीण पाटील दुकानदार. पहिला चेंडू बीमर पद्धतीचा हाताळला आणि पंचांचा इशारा आला नो बॉलचा. धावफलक 2 ने पुढे सरसावते 41 आकड्यावरती.
उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळतोय. कमलेश फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू होता खेळून. हॅलो हॅलो तर जाऊया विद्यमान सामन्यामध्ये. फटका सजवण्याचा प्रयत्न आहे. मोहितचा क्षेत्ररक्षक आहे. संतोष चव्हाण स्वतः आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 44 या आकड्यावरती. अजूनही स्लॉग ओव्हर. 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी झेल उडलाय. क्षेत्ररक्षक आहे. यष्टांच्या पाठीमागून चुकी करतोय. चुकी होते. झेल महत्वाचा होता. मोहितचा झेल होता. रोहितचा झेल होता. तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता करताना प्रवीण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत प्रवीण. सामना करेल तो कमलेश. स्लोअर यॉर्कर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे संतोष चव्हाण. थ्रो केलाय. पंचांचा इशारा आहे तो धावची. रोहित बाद होतोय. तिसरा हादरा लागतोय. तिसरी विकेट पडते गवळीवाडी संघ. धावफलक जाऊन पोहोचले ते हॅलो क्षेत्र हॅलो हॅलो गवळीवाडी संघाने क्षेत्ररक्षण सजवलंय. तर पाडेवाडी संघाला विनंती असेल आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे.
येणारे 24 चेंडू 46 धावांची गरज, 47 धावांची गरज असेल. पाडेवाडी संघाला गवळेवाडी संघाने क्षेत्ररक्षण सजवले. पाडेवाडी संघाला विनंती असेल आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. पंच दोन्ही संघांना कॉल द्या, क्षेत्ररक्षण सजवायला सांगा. संतोष चव्हाण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवा. वेळ होतोय, खूप वेळ होतोय. अंधार जर पडला यानंतर होणारा सामना जो आपल्या समोर रंगणार आहे ना, रांजणवाडी आणि कदमवाडी, उपवळी कदमवाडी, दोस्ती 11 उपवळी कदमवाडी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. आपला टॉस घेतला जाईल. उपवळी कदमवाडी आणि रांजणवाडी. हॅलो हॅलो क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गवळेवाडी विनंती असेल. वेळ दवडला जातोय, खूप वेळ वाया गेला आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर. हॅलो कमी कर. हॅलो हॅलो कमी कमी. हॅलो 24 चेंडू 47 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग टाकली होती काय नाव त्याचं, गोलंदाजीसाठी आलाय सचिन गोऱ्या, ज्याला संबोधलं जातं. गवळेवाडी संघाकडून खेळत असताना पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलाय. पाडेवाडी संघ आपला 12वा खेळाडू, एखादा अतिरिक्त खेळाडू ते पाठवा जो कोणी. महेश पवार यांना मी विनंती करेन, आज या स्पर्धेसाठी खास पुण्यावरून आपल्या गावाच्या अस्मितेसाठी आणि मान सन्मानासाठी पुण्यावरून आज इथे हजेरी लावली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या हस्ते हा दुसऱ्या फेरीतील सामना जो रंगणार आहे रांजणवाडी विरुद्ध दोस्ती 11 उपवळी कदमवाडी या संघाचा, या सामन्याचा नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. नाणेफेकीचा कौल कदमवाडी संघाने, उपवळी कदमवाडी संघाने जिंकलाय. तर एक षटक संपण्यापूर्वी आपण आपला निर्णय कळवायचा आहे. तर जाऊया, मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना रंगला जातो. पाडेवाडी विरुद्ध गवळेवाडी. नॉन स्ट्रायकिंग एंडला संतोष, स्ट्रायकिंगला प्रदीप आहे. प्रदीपच्या बॅटमधून फटका सजवला गेला. एक धाव प्राप्त झाली. धावफलक एका धावेने पुढे सरसावतोय. 3 या आकड्यावरती स्ट्रायकिंग एंड वरती केलंय संतोष चव्हाण. वीर 11 बेलदारवाडी या संघाने जे आयोजन केलं होतं वीर चषक 2025 चा बेस्ट बॉलर ठरला होता संतोष चव्हाण. फुल टॉस चेंडू होता. फुल टॉसला प्रॉपर टॉस केला नाही. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, प्रॉपर कॉलिंग नसल्यामुळे कुठेतरी चुकी होते प्रदीप कडून आणि पहिला हादरा बसतो पाडेवाडी संघाला प्रदीपच्या स्वरूपात. 4 धावेंवरती पहिला हादरा लागतोय, पहिला झटका बसतोय पाडेवाडी संघाला प्रदीपच्या स्वरूपात. प्रदीपची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल तर आयोजकांकडून आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचते, यानंतर होणारा सामना आपल्या समोर रंगवला जाईल. खिरोडे विरुद्ध मादळगाव.
तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, षटकाच्या समाप्तीनंतर आपला नाणेफेकीचा कौल घेतला जाईल, खिरोडे संघ आणि माधवगाव. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाडेवाडी संघ वेळ दौडू नका. MC 11 चे जर पंच असते तर आतापर्यंत आपल्याला 2 रनांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागलं असतं, कारण जोपर्यंत आपला बाद झालेला खेळाडू बाहेर येतोय तो बाहेर येण्या अगोदर आपला जो इन खेळाडू आहे तो आतमध्ये गेला पाहिजे. आधीच आपण खूप वेळ लावला. माधवगाव आणि खिरोडे. तर महेश पवार, मी आपणास विनंती करतो की दादासाहेब मोहिते यांच्या हस्ते आपण या मॅचचा टॉस घ्यायचा आहे. मी विनंती करेन दादासाहेब मोहिते आपणास आपल्या हस्ते या माधवगाव आणि खिरोडे संघाचा दोन्ही संघांचा टॉस घेतला जाईल. आणि प्रदीपची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हर्षद. धावफलक जाऊन पोहोचले ते 5 या आकड्यावरती. खिरवडेने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तर विनंती असेल खिरवडे संघ, आपण आपला या षटकानंतर आपला निर्णय कळवायचा आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. काय षटक हाताळलं. आज आराम आहे म्हणलं मॅचला दोघांनी. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीमध्ये होते परिवर्तन. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय मारुती. सामना करेल हर्षद. एक यंग टॅलेंट अंडर-22 चा खेळाडू ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती अनुभवाचा भव्य दिव्य असा अनुभव असलेला मारुती. शरीराचा वेध घेतलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पंचांचा इशारा आलाय. धावफलक स्थिर आहे 5 या आकड्यावरती. आमची नाही मॅच आता ह्याच्यानंतर आहे ती झाल्यावर. मारुती आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. अपटण्याचा प्रयत्न. चेंडू लॉप झाला. क्षेत्ररक्षक आहे आणि या चेंडूवरती हर्षदचा खेळ होतोय. खल्लास. बॅक टू द पवेलियन येतोय हर्षद. दुसरा हादरा पाडेवाडी संघाला हर्षदच्या स्वरूपात लागतोय. तिकडे पुढे तिकडे पुढे तिकडे आपले हे राहिलेत का. काय होतंय चेतन पाटील सर. अरविंद भाऊ अंपायरला जावा ना. काय पंचांच्या भूमिकेत अरविंद सर. चेंडू आलाय. शरीराचा वेध घेतलाय. धावेचा प्रयत्न. चुकी करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये चुकी करतोय गवळीवाडी संघ. कुठेतरी धावचीच्या स्वरूपात विकेट मिळाली असती. संतोष चव्हाण सारखा बलाढ्य असता फलंदाज धावचित करता आला असता. अनिल आलाय फलंदाजीसाठी हर्षदच्या जागी.
तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. संतोष सात्री फळा चीट केलाय, संतोषला पाठवलाय तंबूला परत. या विकेट साठी रोख रक्कम 501 रुपये मारुतीसाठी आली आहेत. राजू गवळी साहेब यांच्याकडून रोख रक्कम. राजू गवळी साहेबांचा विचार करायला गेले ना, गवळेवाडी संघाने जे जे हनुमान चषक जे आयोजित केलं होतं, यामध्ये अक्षरशः पैशांचा बक्षिसांचा पाऊस पाडला होता. अरविंद सर आतमध्ये जावं, चेतन पाटील यांची नेक्स्ट मॅच आहे. तर धन्यवाद अरविंद सर, मान्य आयोजकांच्या शब्दाला मान देऊन आपण पंचांच्या भूमिकेत हजर राहत आहे, त्याबद्दल आयोजकांकडून मी आपला धन्यवाद देतो. धन्यवाद चेतन पाटील सर, आपलं सुद्धा आपण आपला मौल्यवान वेळ या आयोजनामध्ये दिलात. खिरवडे संघ आपला निर्णय कळवा. त्यांनी बॉलिंग घेतली बाबा. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय खिरवडे. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, पंचांचा इशारा येतोय, चेंडू जातो सीमारेषा पार, षटकार धाफलक जाऊन पोहोचते ते 18 या आकड्यावरती. अनिलच्या बॅट मधून फटके सजवले जात आहेत. संतोष चव्हाण इथे मंचावरती यायचे. फलंदाजाची नावं पोहोचली जात नाहीयेत. कृपा करून जे कोणी खेळत असतील ना, त्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण खेळत असताना मंचाचा वापर करा. पवेलियनच्या रूपात जर आपण मंचाचा वापर केला ना, तर नावे पुकारताना कुठेतरी व्यत्यय येणार नाही. लगातारचे 2 षटकार पिंट्याने लगावलेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो पिंट्याला घ्यायचं ती मग त्याशिवाय त्यांना कळत नाही, येत नाही त्याशिवाय. सुमित फलंदाजी करतोय. लगातारचे 2 षटकार लगावले होते सुमितने. पुन्हा एकदा प्रयत्न केला, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असेल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावचीच्या स्वरूपात सुमित जातोय बॅक टू द पवेलियन. प्रॉपर कॉलिंग. अनिल गेला. गोलंदाजी मार्क वरती रोहित आहे. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय रोहित. संघाचा 3रा. पाडळीवाडी संघ कृपा करा, आपण वेळ खूप दवडताय. पेनल्टीला जर आपल्याला सामोरं जायचं नसेल, अनिलची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय अंकुश गिरी. लगातारचा 3रा षटकार आलाय सुमितच्या बॅट मधून. काय फलंदाजी करतोय सुमित. मैदानाच्या आतमध्ये धावफलक जाऊन पोहोचतंय ते 25 या आकड्यावरती. अजून सुद्धा या 3ऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. डावखुऱ्याफळीचा फलंदाज सुमित ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न रोहितचा. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ व्हाईट बॉल.
धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट येण्याचा प्रयत्न. पुन्हा वाईटच्या दिशेने चेंडू जातोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 27 या आकड्यावरती. कुठेतरी बर्डन आहे रोहित वरती, कारण पाहायला गेले ना सुमितने शेवटच्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूवरती लगातारचे 2 षटकार लगावले होते. प्रत्येक षटकारासाठी विजय चव्हाण यांच्याकडून सुमित यांच्यासाठी रोख रक्कम 101 रुपयाचं पारितोषिक. 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, त्यामध्ये यश प्राप्त होत आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 29 या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 29. स्ट्रायकिंग एंड वरती सुमित. विजय चव्हाण यांनी बक्षीस लावलं सुमित वरती. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक. आणि माझ्या शेजारी राजू गवळी सर बसले, त्यांनी सुद्धा आपल्या गोलंदाजांवरती पारितोषिक लावलंय. मारुतीसाठी संतोष चव्हाणच्या विकेटसाठी रोख रक्कम 501 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून प्राप्त झालं. मारुतीला फटका सजवलाय सुमितने. क्षेत्ररक्षक आहे गॅदर केलाय. तदनंतर गॅदर केल्यानंतर काय चपळाई पाहायला मिळाली. कुठेतरी अंकुशचा हा निर्णय अवघड ठरेल की काय. या रनआउट साठी सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक राजू गवळी यांच्याकडून प्राप्त झालंय गवळेवाडी संघाला. आणि सुमितची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत प्रवीण दुकानदार. सर्व खेळाडूंना विनंती असेल रस्त्यामध्ये उभे राहू नका, कारण येण्या जाणाऱ्या सर्व रहिवाशांना आपल्यामुळे कुठेतरी गैरसोय होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फटका सजवला अंकुश गिरीने. चेंडू लॉफ झाला. क्षेत्ररक्षक आहे उडी मारून घेण्याचा प्रयत्न फसतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रवीण दुकानदार पळतात आणि त्यामध्ये यश मिळतंय. धावफलक 2 ने पुढे सरसावतंय. धावफलक जाऊन पोहोचते ते 31 या आकड्यावरती. धावफलक जाऊन पोहोचले ते 31 या आकड्यावरती. 31. 6 चेंडू 16 ची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती आता कोण येणार. प्रवीण दुकानदार स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील आपल्याला. 6 चेंडू 16 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आले ते महेश. फटका सजवण्याचा प्रयत्न होता प्रवीण यांचा. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिर आहे. 5 चेंडू 16 ची गरज. फलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रवीण. फटका सजवलाय प्रवीणने. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा परत गेलेत आणि 2 धावा घेण्यात यश मिळालं. धावफलक 2 ने पुढे सरसावले 33 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू 14 ची गरज. मोठा फटका सजेल काय.
प्रवीण यांच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा पंचांचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल. 5 रनांची पेनल्टी. तो आवाज देतो. थांब थांब जरा. 2 रनांची पेनल्टी असेल. नो +1 अशा 2 धावा. नो कशाच आहे सर? थ्रो. 2 रनांची पेनल्टी दिली आहे सकाळी. 2 रनांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल नियमानुसार. नो आणि +1 आणि त्या 2 अशा 4 रन आले. 3 करा. 4 रन आले. नो +2 हो 3 टोटल रन. नो आणि धावपूरक जाऊन पोहोचले ते 37 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू. अरविंद सर नो प्लस दुसरी धाव काढताना आउट झालाय ना. प्लस त्या 2 आणि पेनल्टीच्या 2 रन अशा 4 धावा. ओके. तर धावफलक जाऊन पोहोचले ते 37 या आकड्यावरती. शेवटचे 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. येणारे चेंडू असेल फ्री. स्ट्रायकिंग एंडवरती प्रवीण. 4 चेंडू मध्ये 10ची गरज आहे. 10ची गरज. पहिला चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम आलाय. शुभम कंटिन्यू करतो महेशच्या जागा. महेशच्या जागी शुभम कंटिन्यू करतोय ओव्हर त्याची. तर पाहूया पहिला चेंडू हाताळत असताना येणारे 3 चेंडू 10 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे प्रवीणचा. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी जाणार का? दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव होईल का? तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे प्रवीणने. धावफलक 3 ने पुढे सरसवतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते 40 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू. 2 चेंडू. 6ची गरज ना. किती? 7. 2 चेंडू 7ची गरज. एक मोठा फटका. पाडेवाडी संघ इन मध्ये. 1 डॉट डिलिव्हरी गवळीवाडी संघ. बॅटची कडा घेतली आहे आणि यश त्यांच्या पाठीमागे झेलबाद करण्यात यश मिळालं. शुभमच्या गोलंदाजीवरती पंचांकडे अपील केली होती पण ती पंचांनी अपील फेटाळली आहे. गॉड बिहाइंड द विकेटची अपील केली होती यष्टी रक्षकाने पण ती अपील पंचांनी फेटाळली. 1 चेंडू 7 रनांची धावा. कंपल्सरी चेसचा हा सामना. निर्धाव चेंडूची सांगता आणि विद्यमान सामना गवळीवाडी संघाने आपल्या खिशामध्ये घातलाय. रोहित गवळीवाडी संघाचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. तर विनंती असेल रोहित यायचंय. आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचंय.